तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचाच म्हणजे 1 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज खूप केऑस क्रिएट झालाय, म्हणजे प्रचंड तमाशा झालाय कॉलेजमध्ये। आता निनाद सर गौरीला विचारतात, काय ग गौरी, काय झालं, काय विचार करतेस, इतकी टेन्शनमध्ये दिसतेस तू। गौरी म्हणते, सर मॅडम कुठे आहेत, रागिणी मॅडम। तर आता निनाद सर म्हणतात, अगं तुमच्या वर्गावर होता ना त्यांचा लेक्चर, मला नाही माहिती बुवा, कुठे गेल्या, तू का शोधतेस त्यांना। आता गौरी सांगते, सर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, कोणीतरी मस्करी केली आहे त्यांच्यासोबत। निनाद सर म्हणतात, बापरे आता कॉलेजचं काही खरं नाही। काय ग गौरी, कोणी मस्करी केली आणि का। आता गौरी सांगते की काय आहे ना, कोणीतरी त्यांच्या आणि अभिमन्यू सरांचं नाव लिहिलंय टेबलवर, रागिणी लव्ज अभिमन्यू असं लिहिलेलं आहे। आता हे ऐकल्यानंतर निनाद सरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। काय, अरे बापरे, हे कोणी केलं आणि कधी झालं। आणि तेव्हापासून मी मॅडमला शोधतीये, त्या खूप दुखावल्या गेल्या असतील हो। आता निनाद सर म्हणतात, बरं तू शोध, मी पण शोधतो तिला आणि फोन एक ट्राय करतो। आता गौरी म्हणते, हो सर। आता गौरी सगळीकडे रागिणीला शोधतीये, पण गौरीला काही रागिणी मिळेना। रागिणी आता एका क्लासमध्ये आहे आणि मोठ्या ड्रामा करत रडतीये, आई गो माझ्यासोबत असं कसं झालं, एका प्रोफेसर सोबत असं कसं होऊ शकतं, इमोशनल हॅरॅसमेंट आहे ही माझी। काहीच्या काही प्रेक्षकांनो, असं कुठं कोणी स्वतःसोबत करतं का। बरं आता ही अशी मोठ्याने अचानक हसायला लागते आणि पुन्हाच विचार करते, अरे देवा, बिचारी गौरी पाचपुते, तिचं नशीबच खराब आहे, तिने तिथे असायलाच नको होतं। तिच्या या मूर्खपणाचा मी बरोबर फायदा घेणार आहे। आता ही सगळं गौरीवरती लोटणार आहे प्रेक्षकांनो। तर झालंय असं, या रागिणीने सकाळीच येऊन धाड घातली आहे कॉलेजमध्ये। आता ते पिऊन दादा तिथे झाडत असतात, तेव्हा त्यांना ती म्हणते, झालंय ना आता झाडणं, मग जा ना। आता गौरी ज्या बेंचवर बसते, मुद्दाम तिने तो बेंच हेरलाय रागिणीने आणि त्या बेंचवरती लिहिलंय, ही रागिणी लव्ज अभिमन्यू, आणि हे सगळं तिने मुद्दाम गौरीला अडकवण्यासाठी केलंय। म्हणजे म्हणतात ना, एक तीर से दो निशान, म्हणजे एकीकडे अभिमन्यू आणि तिचं नाव जोडलं जाईल आणि दुसरीकडे गौरीलाही कॉलेजमधनं काढून टाकण्यात येईल। अरे देवा, अवघडच आहे। तर आता रागिणीने हे सगळं इमॅजिन केलंय आणि आता तिच्याच मनाशी बोलते ती, गौरी आता तुझा वापर करून मी अभिमन्यूला गिल्ट देणार आणि 17 वर्षाच्या माझ्या एकटेपणाचं रूपांतर मी आता लग्नामध्ये करणार आहे, म्हणजे अभिमन्यूशी मी लग्न करणार आहे या गोष्टीचा फायदा घेऊन। इकडे निनाद सर अभिमन्यू सरांना झालेला प्रकार सांगतात, तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात, बापरे एवढ्या खालच्या थराची गंमत कोण करू शकतं, असे कसे विद्यार्थी आहेत। निनाद सर म्हणतात, अरे ते सोड, पण रागिणी कुठे आहे, तिची काळजी वाटते मला, तिचा फोन पण लागत नाहीये। आता गौरी येते आणि म्हणते, सर रागिणी मॅडम कुठे आहेत, मी सगळीकडे शोधलं त्यांना, त्या कुठेच सापडत नाहीये। आता अभिमन्यू सरांना बिचाऱ्यांना टेन्शनच झालंय, एखाद्या माणसाने इमोशनल राहू नये, त्याचा असा गैरफायदा घेतला जातो असो। पण आता इकडे या तिसरंच काहीतरी प्रकरण उपटलंय प्रेक्षकांनो, म्हणजे आता ही डॉली आहे ना, प्रिन्सिपलकडे कंप्लेंट करते गौरीची, गौरीबद्दल सांगते की गौरीने असं केलं असं वाटत नव्हतं, नाही म्हणजे किती साधी वाटते ना ती चेहऱ्यावरनं। आता प्रिन्सिपल म्हणतात, काय ग डॉली, गौरीच्या बेंचवर लिहिलंय ते तिनेच लिहिलंय असं कसं सांगता येईल। तेव्हा डॉली म्हणते की अहो सर, टीवायचे लेक्चर होतात त्या क्लासरूममध्ये आणि बेंचवर गौरीच बसते, शिवाय कॉलेज नंतर म्हणजे कॅन्टीन संपल्यानंतर गौरी कॉलेजमध्येच असते। मग आता हे प्रिन्सिपल म्हणतात, बरं झालं तुझा संशय मला सांगितलास, बघतो मी। मग डॉली म्हणते, येऊ का सर मी। आता डॉली बाहेर आली आहे त्या प्रिन्सिपलच्या कॅबिनच्या आणि आता पुष्कर आहे तिथे। पुष्कर म्हणतो, काय झालं सांग ना। आता डॉली सांगते त्याला, अरे ती गौरी एक नंबर अडकली आहे, आता प्रिन्सिपल सर तिला अडकवणार, म्हणजे ती कॉलेजमध्ये तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहणार। पुष्कर म्हणतो, एक नंबर डॉली। तेव्हा डॉली म्हणते, मी काही नाही केलंय, मी फक्त मौके पे चौका मारलाय। पण आता बघा प्रेक्षकांनो, काय कसं घडलंय। आता ही रागिणी खूप ड्रामा करते, डोळ्याला पाणी बिणी लावून घेते, केस वगैरे विचकटवते, म्हणजे ती खूप अशी दुःखात आहे, तिच्यावरती खूप मोठा अत्याचार झालाय असं तिने सगळं केऑस क्रिएट केलाय। मुद्दाम ड्रामा करत एका कोपऱ्यात रडत बसली आहे ती। अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात, अगं रागिणी काय आहे सगळं, उठ लवकर, अगं काय झालं तुला, अशी का रडतेस तू। आता रागिणी एवढा ड्रामा क्रिएट करते, नाही अभिमन्यू सोड मला, माझी खूप बदनामी झाली आहे रे। बिचारे अभिमन्यू सर ते किती काळजीने हिची विचारपूस करताय, पण ही मात्र म्हणते, आता तुला माहिती नाही अभिमन्यू, हे नवीन विद्यार्थी आहेत ना आजकालचे पोरं, अश्लील मेसेजेस लिहितील तुझ्या समोर माझ्या समोर, आता म्हणजे नावासमोर म्हणायचंय त्यांना। अभिमन्यू सर म्हणतात की अगं रागिणी, माझं पण नाव होतं ना त्यात। पण रागिणी म्हणते, तुला काय फरक पडणार आहे रे, तू तर पुरुष आहेस ना, मी स्त्री आहे, या गोष्टीचा माझ्या आयुष्यात किती मोठा फरक पडणार आहे तुला कळतंय का। अभिमन्यू सर तिला समजवत असतात की अगं रागिणी, काही होणार नाही, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत। पण नाही, रागिणीचं काहीतरी तिसरंच चाललंय, अरे अभि तुला काय कळणार एकट्या बाईचं दुःख काय येते। आता ते अभिमन्यू सर शेवटी चिडून म्हणतात, अगं तू प्रोफेसर आहेस, तुला कशाला कोणाला काही
घाबरायची गरज आहे? कोण काय बोलतं तुझ्याबद्दल, तू कशाला विचार करतेस ग? तुला सांगतो मी, ज्याने कोणी केलं असेल ना त्याला कठोर शिक्षा करेल मी, शब्द आहे माझा तुला. आता ही लगेच गौरीचं नाव घेते आणि म्हणते मला माहितीये गौरी पाचपुतेने केलंय हे सगळं. हे ऐकून अभिमन्यू सर म्हणतात नाही नाही गौरी, अगं गौरीने नसेल केलं ग, ती कशाला करेल हे सगळं. आता ती रागिणी म्हणते अरे तिच्याच बेंचवर लिहिलेलं होते सगळं, ती का करणार नाही? अरे तुला काय माहिती, त्या दिवशी आपण बोलत होतो ना तेव्हा ती तिथेच होती. आपल्या दोघांमधलं बोलणं तिने काल ऐकलं कॉलेज सुटल्यावर. त्याचं भांडवल करती ती कॅन्टीनवाली मुलगी. अरे तिला कळलं सगळं म्हणून तिने बेंचवर सगळं आज लिहिलं, म्हणूनच झालंय ना. तुला सांगते मी, अभि तिनेच केलंय. आता हे सगळं ती रडून ओरडून सांगत असते. पण अभिमन्यू सर तिला म्हणतात ती व्यक्ती कोणी असू देत, गौरी किंवा कोणी, ज्याने कोणी हे केलं असेल ना त्याला कठोरातली कठोर शिक्षा करणारे मी रागिणी. अरे देवा, या गौरीचं खरंच नशीब खराब दाखवलं त्यांनी. आता इकडे ही प्रिन्सिपल कडे जाऊन म्हणते की सर मी काहीही केलेलं नाहीये. प्रिन्सिपल सर म्हणतात तुला कळतंय का गौरी, हे तुझ्या बेंचवर लिहिण्यात आलेलं आहे. हा खूप भयंकर प्रकार आहे. आतापर्यंत आपल्या या कॉलेजमध्ये असे प्रकार कधीच घडले नाही. गौरी त्यांना सांगते की सर हे बघा माझ्यावर आरोप केला गेलाय, पण मी खरं सांगते तुम्हाला, मी नाही केलंय हे, मी खरं शोधून काढेल. सर आपल्या कॉलेजच्या रेप्युटेशनसाठी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मेहनत करताय, मी तुमची मेहनत वाया नाही जाऊ देणार. प्रिन्सिपल म्हणतात पण तू कसं शोधशील, कॉलेजमधली मुलं तुला उभं पण करणार नाही आणि यात जो खरा गुन्हेगार आहे ना तो अलर्ट होऊन जाईल. गौरी म्हणते तुम्ही जे बोलताय ते खरं आहे, पण माझ्याकडे ना एक आयडिया आहे. म्हणजे बघा तुम्हाला कसं वाटतं ते, म्हणजे आपल्या कॅन्टीनमध्ये मुलं खूप मनमोकळेपणाने बोलतात, जेवढी ती वर्गात बोलत नाहीत. एवढी मोठी गोष्ट घडल्यानंतर कॅन्टीनमध्ये गप्पा रंगणार, गॉसिप होणार, काहीतरी होणार. आणि ज्या माणसाने हे केलंय तो कधी ना कधी बेसावध असणारच आहे ना, मी शोधून काढेल. मग आता प्रिन्सिपल म्हणतात ठीक आहे गौरी, मी तुला संधी देतोय, पण तू असं समजू नकोस की कॉलेजची यंत्रणा हाताबाहेर जाऊन गप्प बसेल. आता गौरी म्हणते सर तुम्ही तुमच्या बाजूने शोधा, मी माझ्या बाजूने शोधते. आता प्रिन्सिपल सरांचं आणि गौरीचं ठरलंय बरं का प्रेक्षकांनो. पण आता इकडे बघा, या रागिणीने शेखरला फोन लावलाय, आणि का शेखरने लावलाय मे बी तिला, आणि आता तो शेखर विचारपूस करतोय रागिणीला. काय ग रागिणी? रागिणी म्हणते अरे आपला स्कोर बोर्ड एकदम इक्वल झालाय. शेखर विचारतो तिकडनं म्हणजे काय प्लॅन सक्सेसफुल झाला? रागिणी त्याला सगळं सांगते की अरे हो सक्सेसफुल झाला, म्हणजे तुझा बाईकचा प्लॅन सक्सेसफुल झालाच, आणि तेव्हा तुला 2 पॉइंट्स मिळाले. तेव्हा माझाही आजचा प्लॅन सुपर डुपर सक्सेस झालाय, मला 2 पॉइंट्स मिळालेत, त्यामुळे 2 पॉइंट्स इक्वल पॉइंट्स झालेत आपले. शेखर म्हणतो काही हरकत नाहीये, तुला काय 2 पॉइंट्स मिळाले, मला काय 2 पॉइंट्स मिळाले, पण जिंकणार आपण दोघं आहोत ना. मग आता ही रागिणी त्याला सांगते तिनं काय केलंय ते, म्हणजे नाव लिहिलंय आणि ते सगळं गौरीवर टाकलंय. मग शेखर म्हणतो वा हातोडा गरम आहे रागिणी, आता लग्नाचा बार उडवून देऊ आपण. अरे गरम म्हणजे अरे अभि पेटलाय, तो शोधणारे हे सगळं कोणी केलंय ते. प्रेक्षकांनो रागिणीला भीती नाही वाटत का? म्हणजे कॉलेजमध्ये CCTV नावाचा प्रकार नसावा बहुतेक. शेखर विचारतोच तिला, म्हणजे त्याला कुणकुण नाही लागणार ना हे सगळं कोणी केलंय तर. आता ही म्हणते की हो लागणारच ना, गौरीने केलंय हे सगळं. आणि शेखरला सांगते की ती गौरीवर कसा आळ आणणार आहे. आणि आता फोन ठेवून देते आणि अभिमन्यू सरांच्या फोटोकडे बघून म्हणते अभि काय करू रे, माझं प्रेमच एवढं आहे तुझ्यावर. इकडे बिचारी गौरी विनाकारण बळीचा बकरा झाली आहे. आता हा डोसा म्हणतो अगं तुला सेटिंग लावायची होती तर मला सांगायचं ना गौरी, हे प्रकार कशाला केलीस तू? गौरी म्हणते काय डोसा, मी असं काही करेल का? अरे ती वेगळ्या प्रकारची सेटिंग होती, हे वेगळं प्रकरण, मी असं कशाला करेल रे डोसा, मी सांगणार नाही का तुला? आणि दोषा तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अरे मी नाही केलंय हे सगळं. डोसा म्हणतो माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण मॅटर बघ ना केवढा झालाय. तेवढ्यात आता एक मुलगी येते आणि गौरीला म्हणते बघ त्या बोर्डवर काय लिहिलंय. आता बघा प्रेक्षकांनो, त्या दिवशी त्या डॉलीने गौरीकडनं एक पेपर साईन करून घेतलेला असतो ना, तर आता आज त्या पेपरवर तिने गौरीचा कबुली जबाब लिहिलाय की हे सगळं मी केलंय, गौरी पाचपुते म्हणून खाली तिचं नाव लिहिलंय आणि गौरीची साईन तर आहेच. गौरीला ते सगळं वाचून आठवतं की तिला डायरी हवी असते, म्हणून डॉलीने तिच्याकडनं साईन घेतली आहे. आणि डॉलीने या गोष्टीचा हा असा उपयोग केलाय, गौरीच्या हे सगळं कल्पनेच्या पलीकडे आणि आपल्या सुद्धा. दोषाला पण हे बघून धक्काच बसलाय. आता ती गौरी त्या पुष्करला विचारते डॉली कुठे आहे पुष्कर? पुष्कर म्हणतो मला काय माहिती, आणि आता पुन्हा तिला चिडवतो सुद्धा. बघा बघा एवढी निर्लज्ज आहे ही, एवढं सगळं करून पण इथेच उभी आहे. गौरी आता त्या डॉलीला शोधायला निघाली आहे. इकडे मात्र रागिणी त्या प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन रडत बिडत असते आणि प्रिन्सिपल सर तिला समजवत असतात मॅडम शांत व्हा, हे बघा जे काही घडलंय त्यासाठी मी माफी मागतो तुमची. नाही म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये घडलेली ही सगळ्यात लाजिरवाणी घटना आहे बघा. रागिणी बघा ना आव कशी आणते. सर तुम्ही नका माफी मागू,
एका विद्यार्थ्याच्या चुकीमुळे. आता अभिमन्यू सर म्हणतात रागिणी मॅडम जरा शांत व्हा. पण प्रिन्सिपल सर म्हणतात हे बघा मॅडम मी तुम्हाला शब्द देतो या सगळ्याच्या पाठीमागे जो असेल ना त्याला कठोर शिक्षा मिळेल. रागिणी मनात विचार करते हेच तर हवंय ना मला, त्या कॅन्टीनवालीला काढूनच टाका. पण आता अभिमन्यू सर म्हणतात की हे बघा सर तुम्ही माझ्यावरती सोडाल का, म्हणजे मी या प्रकरणाचा छडा लावेल. आता प्रिन्सिपल सर म्हणतात तुमची ना भूमिका कायम कडक शिस्तीची असते, तर मला असं वाटतं की तुम्ही हे करावं, म्हणजे हेच योग्य राहील. अभिमन्यू सर म्हणतात की आता हे जे कोणी केलंय ना त्यामुळे त्याला कठोर शिक्षा तर मिळालीच पाहिजे. पण निनाद सर त्यांना छान सल्ला देतात. ते म्हणतात सर तुम्ही द्या कठोर शिक्षा, पण यामध्ये तुमचं नाव गोवलं गेलंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा गैरसमज नको व्हायला. आता अभिमन्यू सर म्हणतात प्रश्न माझ्या नावाचा नाहीये निनाद, ते म्हणजे प्राध्यापिकेबद्दल वाटेल ते लिहिले गेलंय. मुलं टिंगल करतात, लेक्चर बंक करतात, नकल करतात प्राध्यापकांची, इथपर्यंत ठीक आहे. पण आता प्राध्यापकांच्या पर्सनल लेवल पर्यंत गोष्टी गेल्यात. इतर कॉलेजमध्ये आणि पेठे कॉलेजमध्ये काय फरक राहील मग. आता ही रागिणी म्हणते सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असतील गोष्टी आहे म्हणा. प्रिन्सिपल सरांचं म्हणणं आहे की अभिमन्यू सरांनाच लक्ष घालू द्या, ते या प्रकरणात नसले तरी ते असे संतापले असतेच आणि त्यांनी शोध लावलाच असता. नीना सर म्हणतात बरं ठीक आहे हरकत नाहीये. मग अभिमन्यू सर म्हणतात ज्याने कोणी हे केलं असेल त्याला समोर येऊन चूक कबूल करायची संधी द्या. पण आता मात्र रागिणी म्हणते मला नाही वाटत कोणी समोर येईल. प्रिन्सिपल सर म्हणतात मॅडम शांत बसा बरं, तुम्ही घरी जा आराम करा, वाटलं तर 2 दिवस रजेवर राहा. अभिमन्यू सर लक्ष घालतील या सगळ्यात आणि ते करतील टॅकल हे सगळं. अभिमन्यू सर म्हणतात की हे बघा सर मी जाऊन अनाउन्समेंट करतो माईकवरती आणि रागिणी तू जरा काळजी घे. आता रागिणी रडते पडते पण आता मनात विचार करते मला माझी काळजी करायची गरजच नाहीये अभि, कारण आता हे डिपार्टमेंट तू स्वतः तुझ्याकडे घेणार आहेस. तर आता प्रेक्षकांनो हा भाग इथे संपलाय, पण आता उद्या मात्र यापेक्षा जास्ती डबल ट्रिबल ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर झालंय असं की अभिमन्यू सर अनाउन्समेंट करतात त्या कॉलेजच्या माईकवरती, मोठ्या माईकवर, की ज्याने कोणी हे काम केलंय त्याने स्वतःहून पुढे यावं, त्याला चूक सुधारायची संधी मिळेल. आणि इकडे मात्र गौरीचा कबुली जबाब या हिने वाचलाय त्या रागिणीने आणि ती प्रचंड तमाशा करते, गौरीला मारते सुद्धा ती तोंडामध्ये आणि अभिमन्यू सरांसमोर गौरीला नेते. आता गौरी बिचारी इतकी रडवेली झाली आहे ना की काय सांगू तुम्हाला. काय वाटतं तुम्हाला अभिमन्यू सर या प्रकरणाचा छडा बरोबर लावतील का गौरीलाच नेहमीप्रमाणे शिक्षा करतील. बघूयात पुढच्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो. आणि प्लीज प्लीज प्रेक्षकांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.